कॅप्टन खरातचा पाय आणखीन खोलात जाताना पाहायला मिळतोय। त्या विरोधात आता एसआयटी कडून देखील चौकशी केली जाते। त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। मधू खरातची आज एसआयटी कडून तब्बल 10 तास चौकशी। तांत्रिक पुराव्यांच्या अनुषंगाने एसआयटी कडून खरातची चौकशी करून खरातचा जबाब नोंदवण्यात आला। तर अशोक खरातच्या ओकस कार्यालयामध्येही एसआयटीने तपासणी करत हे कार्यालय सील केलं। मधू खरातच्या शिवानिक संस्थानाचं बँक अकाउंट सील। खरातच्या कुटुंबियांच्या नावावर असलेला जमीन घर दुकानांची चौकशी। नोंदणी विभागाकडून राज्यभरातील मालमत्तेचा शोध सुरू। बंधू अशोक खरातचं ओकस कार्यालय एसआयटी कडून सील। एसआयटी सोबतच फॉरेन्सिक टीम कडून ओकस कार्यालयाची झाडाझडती। अशोक खरातची राज्यातील मालमत्तेची नोंदणी होणार। नोंदणी महानिरीक्षकांकडून एसआयटीने माहिती मागवलेली आहे। कुटुंबातील 5 सदस्यांच्या नावे कुठे कुठे मालमत्ता आहे याची होणार चौकशी। बंधुबाबा खरात विरोधात आणखी एक गुन्हा दाखल। नरबळी आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत पोलिसात कारवाई। 2018 ते 2025 दरम्यान फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी देत आर्थिक लूट केल्याचाही आरोप। बंधुबाबा अशोक खरात प्रकरणामध्ये पोलीस तपासाला नवं वळण। बड्या आयुर्वेदिक औषध आणि जडीबुटी दुकानांच्या मालकाची चौकशी होणार। खरातने या दुकानातून हरणाची कस्तुरी आणि जडीबुटी खरेदी केल्याचा संशय। मधू खरातनं जासूदला 5 कोटींना फसवलं। अज्ञात तक्रारदाराची एक्सक्लुझिव्ह माहिती। खोट्या विधी दाखवून जासूदला जाळ्यात अडकवलं। नकली साप आणून 20 ते 25 मिनिटं खांद्यावर खेळवायचा। अज्ञात तक्रारदाराची माहिती। खरातच्या भोंदूगिरीला बळी पडलेल्या राजेंद्र जासूद यांनी सांगितला नकली सापाचा किस्सा। खरात भक्तांना अवतार पूजा आणि नागदेवतेचं दर्शन घडवण्याच्या बहाण्यानं मंदिराच्या पाठीमागे घेऊन जायचा। हातातले तांदूळ पडू देऊ नका म्हणत नकली सापाला पुढ्यात आणायचा। खरात प्रकरण खूप गंभीर आहे। खरात प्रकरणी सीडीआर महत्वाचा दुवा। तो ताब्यात घ्यायला हवा। खरातचा एन्काउंटर नाही तर त्याला मोठी शिक्षा झाली पाहिजे। संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। तर कॅप्टन खरातच्या आणखी नवीन गोष्टी समोर येत आहेत। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। बंधुबाबा खरात खोटा साप म्हणून प्लास्टिकचा पाईप दाखवायचा। खरात आणि नीरज जाधवच्या चौकशीतून खरातच्या गोडाऊन मधून 15 फुटाचा प्लास्टिकचा पाईप जप्त केला। खरात अंधारामध्ये प्लास्टिक पाईपची हालचाल करून भीती दाखवायचा। स्वतःला अंकशास्त्रज्ञ सांगणारा खरात 10वी नापास। बोंदू गावातून अंडी चोरून विकत होता। गावकऱ्यांनी सांगितले किस्से। तर कन्हाळवाडी ग्रामस्थांकडून खरातचा कोंबडी चोराचा उल्लेख। नाशिक रोड परिसरातील एक सराफा व्यापारीही पोलिसांच्या रडारवर। संबंधित सराफा व्यापाराकडून बोंदू खरात बनावट रत्नांची खरेदी केल्याची माहिती। आर्थिक व्यवहार आणि धार्मिक विधीचा संबंध तपासात उलगडण्याची शक्यता। बोंदू खरातचा आणखी एक कारनामा समोर। सिन्नरच्या बावी येथील वेजेश्वर मंदिर पाडण्याचा खरातनं घाट घातल्याचं उघड। मंदिराची शक्ती संपल्याचा खरातचा दावा होता। मात्र गावकऱ्यांच्या वेजेश्वर मंदिर पाडण्यास नकार। खरातच्या कोणत्याही कृत्यात मी सहभागी नाही। दीपक केसरकरांची प्रतिक्रिया। खरातला कठोर शिक्षा व्हावी। पीडितांना न्याय मिळावा केसरकरांची मागणी। ईशान्येश्वर मंदिरामध्ये मी आता कधीही जाणार नाही केसरकरांकडून स्पष्ट। मातोश्रीच्या मॅडमच्या आग्रहाखातर खरातला पाण्याची जोडणी करण्यात आली। शिवसेनेच्या शीतल म्हात्रेंचा गंभीर आरोप। म्हात्रेंचा आरोप कोणाकडे? चर्चांना उधाण। शीतल म्हात्रेंच्या रॅलीतील व्हिडिओ कुणी व्हायरल केला आहे त्यांनी सांगावं। सुषमा अंधारेंचा शीतल म्हात्रेंवर निशाणा। तसंच नीलम गोरेंना भाजपाकडून ऑफर आल्यास त्या एका क्षणात भाजपात जाऊ शकतात। अंधारेंचा गोरेंवर निशाणा। खरात प्रकरणी सुषमा अंधारे 29 तारखेला एसआयटी अधिकाऱ्यांना भेटणार। सुषमा अंधारे खरातच्या फार्म हाऊसवर जाऊनही पाहणी करणार। 29 तारखेला सुषमा अंधारे या खरातच्या फार्म हाऊसवर जाणार। बोंदू खरात बाबाला आता नाशिक प्रशासनाकडूनच बंदुकीचा परवाना देण्यात आलेला होता। खरातच्या फार्म हाऊसवरून 21 काडतुसं जप्त करण्यात आले। त्यांनी 5 काडतुसं कशासाठी वापरली याचा तपास सुरू आहे। तर आता पाहूयात राजकीय टॉप 9 बातम्या। राष्ट्रवादीच्या देवगिरीवरील बैठकीमध्ये चाकणकरांच्या राजीनाम्यावर वरिष्ठांचं एकमत। रुपाली चाकणकरांच्या वर्तणुकीमुळे पक्षाला डाग लागला। बैठकीत आमदारांचा आक्रमक पवित्रा। त्यांच्या पक्षांतर्गत निर्णय आहे। सरकारी आयोग असतो त्याचा राजीनामा घेतलाय। महिला प्रदेशाध्यक्ष राजीनाम्याबाबत सुनेत्रा पवार निर्णय घेतील। प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया।
चाकणकरांच्या राजीनाम्याबाबत सुनेत्रा पवार 3 दिवसात निर्णय घेतील. रोहित पवारांची माहिती. प्रदेशाध्यक्ष काही निर्णय घेत नसल्यानं सुनेत्रा पवारांना निर्णय घ्यावा लागेल. सुनेत्रा पवार आमदार कार्यकर्त्यांना अपेक्षित निर्णय घेतील. रोहित पवारांची प्रतिक्रिया. खारगे समिती अहवालामध्ये जमिनीची खरेदी विक्री झाल्याचं निष्पन्न. आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांचं वक्तव्य. मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये पार्थ पवारांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता. विजय कुंभार यांची माहिती. नोंदणी करून घेणारे अधिकारी कर्मचारी दोषी आहेत. विजय कुंभारांचं वक्तव्य. मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये सत्य समोर यावं. खारगे समितीच्या अहवालावरती रोहित पवारांची प्रतिक्रिया. अहवालावर कोणाचा आक्षेप असल्यास पुन्हा चौकशी करा. रोहित पवारांची मागणी. खारगे समितीच्या अहवालामध्ये पार्थ पवारांच्या नावाचा उल्लेख करण्यात आलेला नाही. मुंडवा जमीन व्यवहार प्रकरणामध्ये गोलमाल. चौकशी समितीनं दिलेला अहवाल बोगस. विजय वडेट्टीवारांचा आरोप. मालकांवर कारवाई होत नसेल तर ते दुर्दैव. वडेट्टीवारांची टीका. तर मुंडवा प्रकरणामध्ये पार्थ पवारांना क्लीन चिट देण्याचा प्रयत्न. या प्रकरणात आम्ही कोर्टात दाद मागणार. अंबादास दानवेंची माहिती. सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी हे कार्यालयात उपस्थित राहणार का याकडे लक्ष. विधान परिषदेत नीलम गोरेंनी तुषार दोशींच्या निलंबनाचे निर्देश दिल्यानंतर सभापती राम शिंदेंनी निर्णय राखून ठेवला. संजय राऊतांनी राज्यसभेसाठी शरद पवारांचं नाव का घेतलं. खासदारांच्या बैठकीमध्ये प्रियंका चतुर्वेदींचा सवाल. तर मी पक्षप्रमुख, सर्व अंतिम निर्णय मीच घेतो. ठाकरेंनी राऊतांची घेतली बाजू. तर बैठकीत खडाजंगी झाल्याचं वृत्त राऊतांनी फेटाळलं. तिथं असं काही घडलेलं नाही. राऊतांची प्रतिक्रिया. आखाती देशातील युद्धावर पंतप्रधान मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार. उद्या संध्याकाळी 6:30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा. निवडणूक असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री बैठकीला मुकणार.